त्यात हा सोळा करावा तुम्ही या मताचा मी नाहीये. त्यात एक पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर तुमच्या संसारी लोकांच्या दृष्टिकोनातून पाहणं एक वेगळी गोष्ट आहे आणि पारमार्थिक जे लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणं एक वेगळी गोष्ट आहे. आपला मान महत्व वाढवून घेणं पारमार्थिक दृष्टीनं हे हीनपणाचं आहे, कमीपणाचं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा अशा या ठिकाणच्या लोकांचा आदर सत्कार करावा. शूरांचा वीरांचा आदर सत्कार करावा. पण आमच्यासारख्या लोकांच्या ठिकाणी जे समाज उपयोगी आहेत, समाजाची सेवा करतात, समाजाचं काम करतात, समाजाचं कल्याण करतात, अशा ज्या थोर व्यक्ती आहेत, सामाजिक कार्य करणारे असतील, राजकीय कार्य करणारे असतील अथवा पारमार्थिक कार्य करणारे, यांच्या कामाला किंमत आहे, कार्याला महत्व आहे. ज्यांच्या जीवनाला, त्यांच्या आयुष्याच्या क्षणाला, सेकंदाला महत्व आहे, आयुष्याला महत्व आहे, अशांचे हे अभिष्ट चिंतन. वाढदिवस नको म्हटल्यानं त्यांनी अभिष्ट चिंतन शब्द शोधून काढला, शब्द बदल केला. पण त्याचा अर्थ अभिष्ट चिंतन काय आणि वाढदिवस काय, अर्थ तो ठेवला आणि फक्त शब्द बदलला. पण अर्थ काय झाला? कशाला कुटुंबाचा सत्कार पाहिजे? कशाला केवढा मोठा खर्च काय करत याचा आम्हाला? मला स्वतःला काय उपयोग आहे? मला स्वतःला नको आहे. पण तुम्ही जर आता हाताला पेटलेले आहात तर मग आता माझा स्वतःचा तर काही खर्च नाहीये. आम्हालाही वाटलं की बा वाढदिवस म्हणतात आणि कुठं अभिष्ट चिंतन म्हणजे तरी काय बघू आपण. मी बघायला आलोय, मी तुमच्यातलाच एक प्रेक्षक आहे. माझा अभिष्ट चिंतन आणि माझा वाढदिवस नाहीये, मी प्रेक्षक म्हणून तुमच्यासारखा इथं आलेलो आहे. मी कसला अभिष्ट चिंतन स्वीकार केलेला नाहीये आणि वाढदिवसाचा स्वीकार मी केलेला नाहीये. पण तुमच्या दृष्टीनं मला धरून तुम्ही आहात, सगळं करीत आहात असं तुम्हाला दिसतंय, तुम्ही पाहत आहात, तुम्ही करीत आहात. पण मी तुमच्या या भानगडीत बिलकुल नाहीये. मी आपलं आहे ते सगळं, आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण करीत आहात पुढं मला. पण हे सगळं भगवंताला अर्पण. गंगागिरी महाराजांची सेवा आहे. भक्त गंगागिरी महाराजांच्या हात बेटामध्ये मी गंगागिरीजी महाराजांची सेवा करतो. सगळा हा मान सन्मान त्यांचा आहे. आम्ही तुमच्यातलेच आहोत. आमच्याजवळ कोणती विद्वत्ता आहे? कोणता